नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ज्या ज्या मुलांनी अकोला जिल्ह्या ठिकाणी फॉर्म भरला होता तिथलं फायनल मेरिट लागलेलं आहे. प्रत्येक मुलाला वाटतं आपलं फायनल मेरिट कधी लागेल, माझं नाव येतंय का, मी किती नंबरला बसतोय, किती मेरिट लागेल, बरी आतुरता असते. तर काल रात्री मेरिट लागलेलं आहे. मी तुम्हाला मेरिट कशा प्रकारे लागलं ते व्यवस्थित कॅटेगरी वाईज, प्रत्येक आरक्षण वाईज वेगवेगळं सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित ऐका आणि तुम्हाला किती मार्क आहेत ती व्यवस्थित पहा, जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल की आपलं काम होतंय का त्या ठिकाणी. लिस्ट तर आपण डायरेक्टली आपल्या टेलिग्रामला टाकलेलीच आहे, परंतु प्रत्येक कॅटेगरीज आपण मेरिट सांगणार आहे. तर मित्रांनो, ओपन सर्वसाधारणचं जे मेरिट आहे ते 132 आहे. ओपन महिला सर्वसाधारण आहे त्याचं 122 आहे. ओपन खेळाडू 120 आहे. ओपन प्रकल्पग्रस्त 126 आहे. ओपन भूकंपग्रस्त 123 आहे. माजी सैनिक ओपन 99, पोलीस पाल्य 108 आणि होमगार्ड ओपन 116 मेरिट लागलेला आहे. हे सर्व ओपन कॅटेगरीमध्ये जे काही येतात त्या सर्वांचं अशा प्रकारे मेरिट आहे. त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये पुरुषांचं लागलेलं आहे 118, महिलांचं 112, खेळाडू एस टी 102, प्रकल्पग्रस्त एस टी 106, होमगार्ड 100. एस टीतला होमगार्ड असेल तर 100 मार्काला त्याचं भरती होणार आहे. त्यानंतर NTB मुलांचं 128, मुलींचं 119, बाकी कोणत्या जागा त्या ठिकाणी नव्हत्या. NTC मुलं 130, मुली 120 आणि माजी सैनिक 98 मार्क NTCचा त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यानंतर NTDचं पुरुष 130, महिला 120, माजी सैनिक 93 मार्काचं NTDचं मेरिट लागलेलं आहे. त्यानंतर ओबीसी मध्ये पुरुषांचं 128, महिला 118, खेळाडू ओबीसी खेळाडू 113, प्रकल्पग्रस्त 120, माजी सैनिक 90, पोलीस पाल्य 102 आणि होमगार्ड 115 मेरिट लागलेला आहे. या ठिकाणी सर्वांना जागा होत्या त्यामुळे सगळ्यांचं मेरिट तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर SCBC पुरुषांचं 129, महिलांचं 120, खेळाडू 119, प्रकल्पग्रस्त 125, माजी सैनिक 86 आणि होमगार्डचं 113 ECBC. EWS पुरुषांचं लागलेलं आहे 121, महिला 97, खेळाडू 101, प्रकल्पग्रस्त 111, माजी सैनिक 91, पोलीस पाल्य EWS 84 आणि होमगार्ड 108. त्या ठिकाणी अनाथ मुलं मुली एकत्रच येतात, त्यांचं आरक्षणाचं मेरिट लागलेलं आहे फक्त 108 मार्काचं मेरिट लागलेलं आहे. तर यामधून तुम्हाला बाकीच्या जिल्ह्याचं आपल्या कॅटेगरीचं कसं मेरिट लागेल याचा अंदाज लावता येईल. फक्त यामध्ये जे आरक्षणवाले आहेत, पोलीस पाल्य असून द्या, होमगार्ड असून द्या, खेळाडू असून द्या, यांचं मेरिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता कसं लागलेलं आहे. बाकीच्या कॅटेगरीचं आपण सांगितल्याप्रमाणे 2-2, 3-3 मार्काच्या फरकावरच आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा, जेणेकरून ज्या मुलांना अकोला या ठिकाणी पोलीस भरती देईल त्याचं काम झालंय का ते बघतील, आणि जे झालेत मुलं त्यांना सर्वांना पुढील वाटचालीत शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.